नमस्कार, मी जानवी सावंत. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या कृषी परिषदेमध्ये आपलं स्वागत आहे. या परिषदेमध्ये महिको प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष श्री राजेंद्र बारवाले यांनी शेतीतील आत्मनिर्भरता या विषयावरती मार्गदर्शन करत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याची गरज अधोरेखित केली. सर, आपलं मनापासून स्वागत. सर, आपलं शेतीतलं योगदान एकूणच विचारता एकदम सरळ प्रश्न विचारतो की भारतातल्या शेतीपुढची आत्ताची तुम्हाला आव्हानं कोणती जाणवतात आणि त्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपण त्याकडे कसं पाहता? 4-5 मोठी आव्हानं आपल्याकडे आहे. बऱ्याचशा पिकांमध्ये म्हणजे काही 1-2 पिकं सोडली तर आपली उत्पादकता जागतिक मानकांच्या तुलनेत नाही, आपण कुठेही दुसऱ्या नंबरवर पण नाही, आपण फार खाली आहोत. ती एक मोठं आव्हान आहे आपल्याकडे. दुसरं आव्हान आहे की आपण आज जे उत्पादन करतो ते आपलं उत्पादन पौष्टिक नाही. म्हणजे आपण कॅलरीफिक दृष्ट्या आपल्याला आत्मनिर्भरता मिळालेली आहे. आपण 2200-2300 कॅलरी एवढं अन्नधान्य प्रत्येक माणसाला पुरू शकतो, पण ते पौष्टिक आहे का नाही याचा, म्हणजे डाळी नाही आहे, त्याला दुसरी सूक्ष्म तत्व पाहिजे, जीवनसत्व पाहिजे, यांची फार, तर ते एक दुसरं मोठं आव्हान आहे. तिसरं आव्हान आहे छोट्या शेतकऱ्याचं. आज आपली जी जमीन आहे तर 85-86% शेतकरी आपले जे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स म्हणतो, म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेले 86% शेतकरी कुटुंब आहे. म्हणजे आज 12-13 कोटी शेतकरी कुटुंब आपले भारतात आहे. तर 86% शेतकरी त्यांच्याकडे 1 हेक्टर जमीन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते अजून कमी होईल. तर त्या दृष्टीने यांत्रिकरणचा विषय काढला तर ते झालेलं नाही आहे, म्हणजे धोरणात्मक कारणामुळे. चौथं एक मुख्य कारण म्हणजे संशोधन. आपली संशोधनकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा आहे. मागच्या 10-12 वर्षामध्ये तर अजून माझ्या दृष्टीने तो खालावला. आपण जास्त नैसर्गिक शेतीकडे आपली चर्चा आहे, तसं धोरण आहे, त्याच्यात काही वावगं नाही आहे. पण आपण जर तंत्रज्ञानावर वापर केला नाही किंवा तंत्रज्ञान निर्माण केलं नाही तर आपल्या शेतीला भविष्य नाही. आता शेतीमधून जेवढी मोठी पैदास होते त्या पैदासच्या हिशोबाने आपण त्याच्या 1% पण आपण खर्च संशोधनावर करत नाही. म्हणजे आपण आता या वर्षाचं जे केंद्र सरकारचं बजेट आहे ICAR साठी ते 9,000 कोटीचं आहे आणि आपण जी शेतीमधून पैदास होते ती फार मोठ्या प्रमाणात आहे. जागतिक स्तरावरती 1% तरी आपण ते खर्च करायला पाहिजे, म्हणजे ते 20-22 हजार कोटीचं आपण खर्च करणं गरजेचं आहे. कारण आपण संशोधनावर खर्च केलं नाही तर या आव्हानांना आपण सोल्युशन्स काढू शकत नाही. आणि या आपल्याकडे सामर्थ्य आहे. आपण म्हणालात आपण कसं आव्हानांना पुढं सामोरे जाऊ शकतो. आपल्याकडे ताकद आहे. आपले शेतकरी मेहनत करणारे आहेत. नवीन तंत्रज्ञान फायदा दिसला की लगेच वापर करणारे आहे. तर त्यांना संधी मिळायला पाहिजे आणि संधी मिळण्यासाठी धोरण पाहिजे. गमती तसं चर्चा करत होतो आम्ही, तर आज शेतीमध्ये व्यवसाय करायला कोणालाही 46 वेगवेगळे कायदे आहे ज्यांची पूर्तता करावी लागते. तर अशा वातावरणात प्रगती होणे, या आव्हानांना समोर जाणे अवघड आहे. पण आपण जर धोरणात्मक बदल केले, म्हणजे या सर्व यांना शासनाची धोरणाची बळकटी मिळाली तर निश्चितच हे आव्हानं आपल्याला पुढं त्यांच्या सामोरे जाता येतील आणि त्यांना यशस्वीरित्या आपल्याला त्याची सोल्युशन्स काढता येतील. वेगवेगळी आव्हानं शेतीसमोर आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान तुम्ही जो उल्लेख केला तो म्हणजे पोषण मूल्याचा. तर देशाच्या पोषण सुरक्षेसाठी भारतीय बियाणे उद्योग कशा प्रकारे मदत करू शकतो? आपण आता चर्चा केली की आपण कॅलरीफिक व्हॅल्यू आपल्या अन्नधान्यामध्ये आहे. आता पौष्टिक आहाराच्या अगोदर आपण आपल्याकडे पौष्टिकतेची समस्या काय आहे थोडंसं आपण बघूया. आता मी या विषयाचा तज्ज्ञ नाही आहे, पण आता चर्चा होणार आहे म्हणून माहिती घेतली आहे.
तर आपल्याकडे 50% लहान मुलं 5 वर्षापेक्षा खालची मुलं ते कुपोषित आहे वेगवेगळ्या कारणामुळे. म्हणजे WHO मानकाप्रमाणे ते व्हायटामिन डेफिशियन्सी आहे, व्हायटामिन ए, मग आयर्न डेफिशियन्सी आहे, झिंक डेफिशियन्सी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहे. आणि जसं प्रथिन आहे, प्रोटीन आहे, तर प्रोटीनमध्ये प्रोटीनचा आहार रोज घ्यावा लागतो, तो शरीरात टिकून राहत नाही. तर जर रोज घेता आला नाही तर आपल्याला ती पौष्टिक कुपोषण दूर करता येणार नाही. आणि आपण असं विचार करा की 50% मुले आज 5 वर्षाच्या खालचे कुपोषित आहे, तर आपल्याला भविष्याची पिढी कशी निर्माण होणार आहे, हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणून बियाणे उद्योग याच्यामध्ये मोठ्या प्रकारे काम करू शकतो. नवीन जातींचं संशोधन जे पौष्टिक आहे, ज्यांच्यामध्ये या सर्व तत्वांची वाढीव तत्वांची उपलब्धता आहे, अशा प्रकारच्या जाती आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आणि सरकारी धोरणाच्या माध्यमातून या जाती यांच्यापासून तयार केलेले पदार्थ हे आपल्याला उपलब्ध करून देता येतील आणि याच्यावर काही प्रमाणात आपल्याला मात करता येऊ शकते. आपण बियाणांचा जर विचार केला तर अनेक वेळेला आपल्याला हे पाहायला मिळतं की शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा सामना करावा लागतो किंवा चांगल्या प्रतीची बियाणं मिळत नाहीत, मग त्यांच्याकडे असलेलीच बियाणं शेतकरी वापरण्याचा प्रयत्न करतात. तर या सगळ्याकडे आपण कसं पाहता? आता हा मोठ्या चर्चेचा विषय आहे आमच्या उद्योगाला. आणि नेहमी बियाण्याचा उद्योग जे होतो, आणि जसं मी शिकलो जगाभरात पण, तर बियाण्याचा उद्योग हा आता मागच्या 10 वर्षात बदल झाला आहे, पण हा पारिवारिक होता. आणि बियाण्याचा उद्योग म्हणजे प्रतिष्ठेचा, विश्वासाचा आणि शेतकऱ्याचं हित करणारा उद्योग म्हणजे मानला जात होता, आधी मानला जातोय. कारण आपण जेव्हा बियाणं शेतकऱ्याला देतो तर एक विश्वास देतो आणि त्याचं पीक त्याच्यावरती अवलंबून असतं. बोगस बियाण्याची जी कारणं आहेत ती वेगळी आहे. कोणत्याही वस्तूचा तुटवडा झाला की बोगस बियाणं येतं. आणि आता BTच्या संदर्भात अण्णा बोलले की आता आपण BT2 विकतोय, सरकार मंजूर आहे, पण आता त्याच्या पुढची जी BT3, 4 काय आहे ते बियाणं सर्रास विकलं जात आहे. माझे सहकारी म्हणत होते की आता ते 1300 रुपयामध्ये शेतकरी घेतो, तुमचं नामांकित कंपनीचं बियाणं आहे ते 700 रुपयात, 750 रुपयात असं घेतं, कारण ते नियंत्रित आहे त्याची किंमत. तर जेव्हा ही उपलब्धता होत नाही कोणत्या गोष्टीची, त्यावेळेला बोगस बियाण्याचं प्रमाण वाढतं, कारण त्याची मागणी आहे, उपलब्धता नाही. आणि या गोष्टीचा जे बियाणे उद्योगात मंडळी नाही आहे, ती मंडळी हे सर्व कार्य करते. यंत्रणा आहे, उपलब्ध आहे यंत्रणा, म्हणजे आपल्याकडे मोठी कृषी यंत्रणा आहे, एवढं रेग्युलेशन आहे मी जे आपल्याला सांगितलं, आणि ते असल्यानंतरही ती होते. आणि बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की एक कायदा अजून पाहिजे त्याला नियंत्रणमध्ये आणण्यासाठी. पण हा सर्व अर्थकारण आहे. अर्थकारणमध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी येतात. तर जर सरकारने ठरवलं तर त्याला आळा घालायला काही वेळ लागत नाही, 1 मिनिटात ते बंद होऊ शकतं. चांगलं बियाणं मोठ्या प्रमाणात मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जर शासकीय धोरणाची बळकटी मिळाली तर ते निश्चितच होऊ शकते आणि कोणतंही बोगस बियाणं चा प्रकार घडण्याचं कारण नाही. संशोधन आपल्याकडे फार कमी होतं शेतीवरचं. या संशोधनामध्ये भारताचा हा विकास वेग कमी का आहे आणि याला निधी सुद्धा कुठेतरी कमी पडतोय का? नेमकी काय कारण आपल्याला जाणवतात? संशोधन का होत नाही? माझ्या मते संशोधन करणं फार गरजेचं आहे. आता आपण जर विचार केला, आपल्याकडे हरित क्रांती झाली, आपल्याकडे श्वेत क्रांती झाली, आपल्याकडे नीळ क्रांती झाली, आपण फळभाज्यामध्ये मोठे उत्पादक झालो. कशामुळे झालो? हे सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या आधारे झालं. आता 1960-70 मध्ये तशी गरज होती ते आपण सर्व केलं. पण आता हवामान बदल हा मोठा विषय आहे, तर त्यासाठी ते तंत्रज्ञान योग्य नाही आहे. आपल्याला त्यासाठी
वेगळं तंत्रज्ञान आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला संशोधन करणं अति महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये मोठं अर्थकारण सुद्धा आहे. आपण जर 1 रुपया कृषी संशोधनावर खर्च केला तर त्याचा 13 रुपये परतावा मिळतो. म्हणजे इफ यू इन्व्हेस्ट 1 रुपी इन ॲग्रिकल्चर रिसर्च एज्युकेशन यू विल गेट अ रिटर्न ऑफ 13 रुपीज. आपण पशुसंवर्धनमध्ये केलं तर ते 28% रिटर्न मिळतो. आणि शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोचवण्याचं म्हणजे एक्सटेन्शनसाठी केलं तर 8 रुपये परतावा मिळतो. तर कोणी व्यावसायिक माणसाला आपण जर सांगितलं तर तो म्हणजे मला वाटत नाही दुसऱ्या काही ॲव्हेन्यूज आहे विच विल गिव्ह अ रिटर्न लाईक दिस. मी एक दुसरं उदाहरण देतो. आता बघा, आपण आपली अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्र देशाची. प्रत्येक अर्थव्यवस्थाच्या घटकामध्ये जसं आता फायनान्स सेक्टर घ्या आपण. अब किती मोठी क्रांती झाली. तंत्रज्ञान आलं, डिजिटल पेमेंट आलं. आज आपण हे करत नाही, पैसे 1 मिनिटात इथून तिथं ट्रान्सफर होतात. आपण आता डिफेन्सचं म्हणतोय की आपल्याला आत्मनिर्भरता पाहिजे. डिफेन्समध्ये लढाऊ विमान म्हणजे आपल्याला राफेल विमान पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ते 2ऱ्या-3ऱ्या दर्जाचं विमान घेत नाही. तर मग माझा प्रश्न नेहमी असा आहे की शेतीच्या विषयात आपण राफेल का आणत नाही किंवा राफेल बनण्याची आपण संधी उपलब्ध का करून देत नाही. शेतीमध्ये संशोधनात आपण भरपूर प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट जर केली नाही तर आपलं शेतीचं भविष्य अवघड आहे. आणि उदाहरणं आहेत. चीनचं उदाहरण अण्णांनी दिलं. चीनमध्ये 150 मिलियन हेक्टरवर शेती होते. त्यांचं उत्पादन 750 मिलियन टन आहे. आपण 170 मिलियन हेक्टरवर शेती करतो. आपलं 350-400 मिलियन मेट्रिक टन उत्पन्न आहे. म्हणजे जास्त क्षेत्रात कमी उत्पन्न, त्यांचं कमी क्षेत्रात दुप्पट उत्पन्न आहे. आपली उत्पादकता कमी असल्यामुळे आपण टॅरिफच्या समोर जाऊ शकत नाही. म्हणजे आणि आपल्याकडे ताकद नसली तर समोरचा ग्रस्त तर आपल्याला ताकद दाखवणारच. तर आपण ताकद निर्माण करणं, शेतकऱ्याची ताकद निर्माण करणं, शेतीत ताकद निर्माण करणं, त्यासाठी संशोधनामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं महत्त्वाचं आहे. शेतीचं संशोधन किचकट आहे, लांब पल्ल्याचं आहे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर 10 वर्ष लागत असतील तर आपण 8 वर्ष गुंतवणूक करून 9व्या वर्षी जर सोडली तर त्या 8 वर्षाची गुंतवणूक गेली. तर हे सर्व लक्षात ठेवून शेतीमध्ये गुंतवणूक संशोधनामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. आपण बघतोय आता नुकतीच अतिवृष्टी झाली. ऑलमोस्ट बघितलं सगळ्या महाराष्ट्रामध्येच खूप पाऊस झाला जो अपेक्षित नव्हता या वेळेत पडणं. भविष्यामध्ये एकाच वर्षात ओला दुष्काळ आणि दुष्काळ पाहण्याची पण परिस्थिती उद्भवू शकते अशी हवामान बदलामुळे शक्यता निर्माण झाली आहे. इतकी वर्ष आपण बघतोय, म्हणजे हवामान बदल काय आता 2 वर्षात झालेलं नाही. आपण बघतोय साधारण 10-15 वर्षांपासून हे विचित्र चक्र पावसाचं सुरू झालंय. एवढं सगळं होत असताना आपण त्याच्यावरती काही संशोधन करत नाही होत का? म्हणजे एकूणच या शेतकऱ्याला किमान पाऊस कधी पडेल हे तरी कन्फर्म सांगता आलं पाहिजे आपल्याला. असं काही संशोधन होत नाहीये का? मी सांगू इच्छितो की कोरडवाहूसाठी म्हणजे बियाण्याच्या उद्योगात असल्यामुळे आपण आपल्याकडे खूप जाती निर्माण झालेल्या आहेत ज्या कोरडवाहूला प्रतिबंधक आहे. म्हणजे कमी पाण्यात त्यांचं उत्पन्न येऊ शकतं. त्याचप्रमाणे जर पाऊस जास्त झाला, आता भाताचं उदाहरण घेतो मी, तर अशा जाती आहेत की ते 40-40 दिवस पाण्यात बुडून पण राहिल्या तर ते पाणी ओसरलं की ते परत झेप घेणार आणि उत्पन्न देणार. तर आणि संशोधन आणि तंत्रज्ञान हा विषय त्याला आहे. आता आपण पावसाचं भाकीत म्हणालात की बा आपल्याला का कळत नाही, ॲक्युरसी आहे. आता त्याचं कारण एकच आहे की या सर्व गोष्टी याला इफेक्ट करणारे खूप कारणं आहेत. म्हणजे आणि आय थिंक वेन वी प्रिडिक्ट वी आर युजिंग सम पॅरामीटर्स. काहीतरी मानक आपण वापरतो पण त्यापेक्षा खूप जास्त आहे. तर जसं जसं आपला मॉडेल हे जास्त दृढ होईल, सदृढ होईल, तर आपल्याला जास्त ॲक्युरसी त्याच्यामध्ये येईल. आणि आता नवीन तंत्रज्ञान येतं आहे सर्वच एरियामध्ये. संगणकाचा वापर होतोय शेतीमध्ये. ड्रोनचं अण्णा म्हणाले, ड्रोनच्या व्यतिरिक्त AI आहे, ड्रिप इरिगेशन आहे, प्रिसिशन फर्टिगेशन आहे.
तर ह्या सर्व गोष्टींचा वापर शेतीमध्ये आपल्याला करता येऊ शकतो आणि शेतीला जास्त शाश्वत मीन्स शेतीमध्ये जी अनप्रिडिक्टेबिलिटी आहे त्याचं प्रमाण आपण खूप मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो आणि मग आपण नवीन पिकांकडे, नवीन उद्योगांकडे जे शेतीशी निगडीत आहे त्यांच्याकडे वळू शकतो. आपण नेहमीच बघतो की जर उत्पादन वाढलं शेतमालाचं तर त्याचा परिणाम थेट भाव पडण्यामध्ये होतो आणि परिणामी शेतकऱ्याच्यात फार पैसे येत नाहीत किंवा विवंचनाच असते, आर्थिक विवंचना असं आपण म्हणू शकतो. तर यासाठी काय करावं लागेल, म्हणजे जर उत्पादन आणि विक्री या दोन्ही गोष्टींची काही सांगड घालता आली तर? मला वाटतं सर्वप्रथम आपली शेती जी आहे ती आपण जेव्हा सुरुवात केली तर ती आत्मनिर्भरतेचं आपलं धोरण होतं की आपल्याला बाहेरून अन्नधान्य मिळत नव्हतं, मग आपण करावं, निर्भर राहू नये. आणि आज पण आपण काही गोष्टींमध्ये तेलबिया आहे, आपलं कडधान्य आहे. आपल्याला कल्पना असेल आपण 1,00,000 कोटी रुपयाचं युरिया इम्पोर्ट करतो, आपण 10-15 हजार कोटी रुपयाचं फळं, शिंदे साहेब आहेत त्यांना जास्त माहिती असेल याची, करतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे ही मागणी आहे पण आपण पुरवू शकत नाही. तंत्रज्ञानाचा वापर जर केला आपण तर तंत्रज्ञान शेतकरी कधी त्याचं अंगीकरण करतो जेव्हा त्याला तो आज जी शेती करतो त्यापेक्षा ते सरस वाटते, खर्च कमी होतो, उत्पादकता वाढते आणि त्याचा दर्जा पण वाढतो. तर त्यानंतर ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार, नाहीतर तो करत नाही. म्हणजे तो आम्हाला सांगतो की नाही साहेब बी जमलं नाही आपलं म्हणून आपण दुसरं आणा. आणि आपला देश म्हणजे एक मोठी आपल्या ताकद आहे देशामध्ये की आपला देश फार मोठा आहे, आपली जनसंख्या खूप मोठी आहे, आपली अर्थव्यवस्थेमध्ये भरारी येते. आपण पर कॅपिटा इन्कम जे म्हणतो तर आता $2,500 म्हणजे जवळपास $1.25-2 लाख रुपये इन्कम पर कॅपिटा इन्कम आहे. परचेसिंग पॉवर पण लोकांची वाढते आहे आणि आपण आज बघतायत की लोक चांगलं खाद्यान्न खाण्याची त्यांची तयारी आहे. तर आपण जास्त उत्पादकता केली ती जर बाजारपेठेनुसार असली तर काही कारण नाही की त्याला कमी भाव जरी मिळाले तरी त्याला फायदा मोठ्या प्रमाणात होईल. आणि हे आपण बघितलंय, हरित क्रांती झाली, गव्हाचं उत्पन्न 3 पटीने वाढलं, शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले. बीटी कापसाचं मी म्हणतो दरवर्षी शेतकऱ्याला 30,000 कोटी रुपयाचा त्याला फायदा होत होता. म्हणजे 70 लक्ष शेतकरी बीटी कापूस लावायचे आणि दरवर्षी 30,000 कोटी रुपयाचा त्यांना जास्त फायदा होत होता, कारण त्याला बाजारपेठ होती, त्यांची उत्पादन खर्च कमी झाला आणि आपण त्या 2-4 वर्षामध्ये आपण निर्यातदार झालो आणि ते पण मोठ्या प्रमाणात. कारण आपली जागतिक स्पर्धेत टिकण्याची ताकद तंत्रज्ञानामुळे, अधिक उत्पादनामुळे वाढली. 2047 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात आणि शेतीच्या परिवर्तनामध्ये बियाणं उद्योग नेमकी काय भूमिका बजावेल? बियाणे उद्योगाची मोठी भूमिका त्याच्यात असू शकते. म्हणजे आज आहेच पण येणाऱ्या काळामध्ये त्याची 3-4 कारणं आहेत. एकतर बियाणं जे आहे ते एक मूलभूत गरज आहे शेतकऱ्याची. चांगलं बियाणं, तंत्रज्ञानयुक्त बियाणं शेतकऱ्याला मिळणं हे अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि ते मोठ्या प्रमाणात पाहिजे. आज आम्ही व्यवसायात बघतो, आज बियाण्याचा उद्योग जवळपास 30-32 हजार कोटी रुपयाचा आहे, म्हणजे थोडं कमी जास्त असेल. आणि आपण जसं आपलं विकसित भारताचा उद्देश आहे आणि आपल्याला कितीतरी पटीने आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे, माननीय प्रधानमंत्रींनी ते स्लोगन दिलं आहे, तर त्यासाठी आपल्याला बियाणे उद्योगाला फार मोठी जबाबदारी आहे. आपल्याला उपलब्धता वाढवावी लागेल कितीतरी पटीने, त्याला धोरणात्मक पण बळकटी लागेल, त्याशिवाय ते होणार नाही. दुसरा एक विषय म्हणजे बियाणे उद्योगाला नेहमी येतो की नाही बियाणं खूप महाग आहे, खूप शेतकऱ्याला परवडणार नाही.
आणि एक दुसरं शेतकऱ्याबद्दल मला सांगावं असं वाटतं, खूप लोकांची समज आहे शेतकऱ्याला काही समजत नाही, काही नाही, आणि नाही तो घेणार नाही. पण मला वाटतं शेतकरी फार सुज्ञ आहे. त्याला म्हणजे कॉलेजचं ज्ञान नसेल पण व्यावहारिक ज्ञान खूप आहे. आणि तो ॲक्च्युली सांगायचं म्हणजे ही इज अ व्हेरी गुड रिस्क मॅनेजर. म्हणजे तो वातावरणाचा रिस्क बघतो, मार्केटचा रिस्क बघतो, प्रोडक्शनचा रिस्क बघतो, आणि या सर्वांची समन्वय घालून तो पीक काढतो. तर शेतकरी ची ओळखण्याची ताकद आहे की चांगला आहे का नाही, त्यामध्ये बियाणे उद्योगाची मोठी भूमिका असू शकते. ते तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बियाणे उद्योगाची राहिलेली आहे. बियाणे उद्योगाची तयारी आहे चांगलं काम करण्याची, आणि त्याला जर धोरणाची बळकटी मिळाली तर आपल्याला निश्चितच हे काम फार चांगल्या पद्धतीने करता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.